जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। रोज उठल्याबरोबर सकाळी 5 मिनिटं फक्त हा मी सांगितलेला छोटासा व्यायाम करा। आयुष्यामध्ये तुमच्या शरीरात कधीही ऑक्सिजनची लेवल ही 100च्या खाली येणार नाही। आयुष्यामध्ये तुम्हाला ऑक्सिजनची गरज कधीही पडणार नाही। तुमचे फुफ्फुसे इतके स्ट्रॉंग होतील की कसल्याही इन्फेक्शनला तुमचे फुफ्फुस बळी पडणार नाही। इतका हा जबरदस्त व्यायाम आहे। त्याचबरोबर ज्यांना बीपीची समस्या आहे, हृदयविकाराचा त्रास आहे, आयुष्यामध्ये तुम्हाला हृदयविकार कधीच होणार नाही, हार्ट अटॅकचा धोकाच राहणार नाही जर तुम्ही हा 5 मिनिटं रोज व्यायाम केला तर। त्याचबरोबर काही जणांना उठल्याबरोबर चक्कर येते, डोळ्यापुढे अंधारे येतात, हातापायाला मुंग्या येतात, काही व्यक्तींना मानेचा त्रास असतो, मान दुखते, पाठीच्या कण्याचा त्रास असेल, मणक्याचा त्रास असेल, कंबरदुखीचा त्रास असेल किंवा फ्रोझन शोल्डरचा तुम्हाला त्रास असेल तर हा छोटासा व्यायाम फक्त तुम्ही करा। तुमच्या शरीरामधील 72,000 नसा या व्यायामाने पूर्णपणे मोकळ्या होतात। इतका हा जबरदस्त व्यायाम आहे आणि हा व्यायाम सर्व व्यक्ती करू शकतात, म्हणजे अगदी लहान मुलांपासून तर वयस्करांपर्यंत सर्वांना करता येणारा हा व्यायाम आहे आणि इतका सोपा आहे की कधीही तुमच्याकडून हा व्यायाम करताना कुठलीही चूक होण्याची शक्यताच नाही। इतका हा जबरदस्त साधा आणि सोपा व्यायाम आहे। तर व्यायाम असा आहे की सकाळी उठल्याबरोबर हा दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता व्यायाम, पण सकाळी उठल्याबरोबर याच्यासाठी सांगतो की सकाळच्या वातावरणामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण हे जास्त असतं आणि जर तुम्ही सकाळी फक्त 5 मिनिटं हा व्यायाम केला तर दिवसभर तुम्हाला ऑक्सिजन पुरेल एवढा तुमच्या रक्तामध्ये ऑक्सिजनची पातळी ही निर्माण झालेली असेल। म्हणून सकाळच्या वेळेला जर केला तर अतिउत्तम, नसेल तर दिवसभरामध्ये कधीही करू शकता। व्यायाम असा करायचा आहे बघा, हात वर करताना श्वास मध्ये घ्यायचा आहे आणि जोरात हात खाली घ्यायचे आहेत, त्याचबरोबर जोरात श्वाससुद्धा आपल्याला बाहेर सोडायचा आहे। हे बघा मी करून दाखवतो। हा व्यायाम इतका साधा आहे, परंतु पाठीच्या कण्यांपासून तर शरीरांमधील सर्व आंतरइंद्रिय, हृदय असेल, फुफ्फुस असेल, लिव्हर असेल, किडनी असेल, या सर्वांसाठी या व्यायामाचा फायदा होतो आणि सर्वात जास्त फायदा हा फुफ्फुसांसाठी होतो, पाठीच्या मणक्यासाठी होतो। मानदुखीचा त्रास असेल, फ्रोझन शोल्डरचा त्रास असेल तर यासाठी या व्यायामाचा अत्यंत चांगला लाभ होतो। या व्यायामामुळे काय होतं, कपालभातीपेक्षा दुप्पट ऑक्सिजन तुमच्या फुफ्फुसांमध्ये जातो। कपालभाती करताना तुम्हाला विशेष प्रशिक्षणाची आवश्यकता पडू शकते, कारण कपालभाती जर चुकीच्या पद्धतीने केलं तर आपल्यावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो। परंतु हा जो व्यायाम आहे तो इतका सोपा आहे की यामध्ये तुमच्याकडून चूक होण्याची कुठलीही संभावनाच नाही आहे। ज्यावेळेस आपण हात वर करतो त्यावेळेस आपल्या श्वासमध्ये घ्यायचा आहे आणि ज्यावेळेस आपण हात जोरात खाली घेतो त्यावेळेस जोरात आपल्याला श्वास बाहेर फेकायचा आहे। या प्रक्रियेमध्ये पूर्णपणे फुफ्फुसाचे कप्पे उघडतात, पूर्णपणे झाकले जातात आणि यामुळं फुफ्फुसाचा जबरदस्त व्यायाम होतो आणि त्यामुळं ऑक्सिजनचं तुम्हाला कधी कमी पडणारच नाही। फुफ्फुसाचं पण तुमचं आरोग्य चांगलं राहील। त्याचबरोबर काही जणांना उठल्याबरोबर चक्कर येत असते, सहज बसून उठलं तरी डोळ्यापुढे अंधार उभा राहतो, चक्कर येते, फिट येतं, अशा ज्या समस्या आहेत या समस्यासुद्धा या साध्या व्यायाम प्रकाराने पूर्णपणे निघून जातात। फिट येणं किंवा चक्कर येणं याला काय प्रॉब्लेम असतो तर मेंदूला जो रक्तपुरवठा होतो तो कमी प्रमाणामध्ये होतो, ऑक्सिजनचा पुरवठा मेंदूला कमी होतो आणि मग आपल्या डोळ्यापुढे अंधारे येतात, हातापायाला मुंग्या येतात आणि या व्यायाम प्रकारामुळं तुमच्या शरीरामध्ये ऑक्सिजन प्रचंड प्रमाणामध्ये वाढतो। त्यामुळे तुम्हाला ऑक्सिजन कधीही शरीरामध्ये कमी पडणार नाही। आयुष्यामध्ये तुम्हाला कधीही अटॅकचा धोका राहणार नाही। फक्त 5 मिनिटं सकाळी उठल्याबरोबर हा व्यायाम करा। ज्या व्यक्तींना थायरॉईडची समस्या आहे, महिलांना थायरॉईडची समस्या असेल, अशा व्यक्तींना तर हा व्यायाम 100% करायचाच आहे। यामुळं थायरॉईडची समस्यासुद्धा पूर्णपणे निघून जाते। तुम्ही हा व्यायाम अवश्य करून बघा। अत्यंत साधा सोपा व्यायाम प्रकार आहे, परंतु फुफ्फुसाचं आरोग्य आणि ऑक्सिजनची मात्रा शरीरामध्ये वाढवण्यासाठी अत्यंत उत्तम प्रकारचा व्यायाम प्रकार आहे।